दिवे लागणीची वेळ सूर्य चालला माघारी कोण वारस रे माझा उरली सावली काळोखाच्या पायरीशी मिणमिणे गजोत नाही तेजाची पालखी म्हणे छोटीशी सोबत तेजाळी उंबरली तिच्या सोनेरी पाऊली लख होत जाती नाथ देवतेही अरुंधती अरुंधती अरुंधती, अरुंधती, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मी याच्यावर सह्या केल्या, तूही कर. काय आहे? आंधळा मी आहे, तू नाही आहेस. डिवोर्स पेपर्स आहेत ते. मी याच्यावर सह्या केल्यात, तूही कर आणि या बंधनातून मोकळी हो. तुला या बंधनातून मोकळं करायचं आहे मला, त्यामुळे तू प्लीज याच्यावर सह्या कर आणि मोकळी हो. सह्या कर आणि मोकळी हो. इतकं सोपं वाटलं का तुम्हाला मिस्टर दिग्विजय? इतक्या सहज मी तुम्हाला या बंधनातून मोकळं करणार नाहीये. माझ्या दुर्दैवाने मला इतकं घट्ट गुरफटून घेतलंय की मी आता या बंधनातून मोकळी होऊच शकत नाही. सो मिस्टर दिग्विजय, हे होणं शक्य नाही. अगं, तुझं दुर्दैव तुझ्या समोर उभं आहे आणि ते तुला डिवोर्स द्यायला तयार आहे तर हे बघ अरुंधती, तू ऑलरेडी माझ्यामुळे स्वतःला खूप इजा करून घेतलेली आहेस आणि मला मला नाही आवडत माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला. अरुंधती, तुला इतका आतताईपणा करताना जरा सुद्धा मनात विचार नाही आला का की आपण किती सुखी आहोत काय ना अरुंधती, ज्याच्याकडे सगळे असतं ना त्याला ना त्याची किंमत नसते आणि म्हणूनच अजून काही घडण्या अगोदर तू इथून गेलेलीच बरे. सो प्लीज. अच्छा, आणि कुठे परत जायचं मी? माहेर तुटलंय माझं. माझी म्हणवणारी सगळी नाती संपली आहेत. कुठे जायचं मी सांगा ना मिस्टर दिग्विजय. कुठलंच ठेवलं नाहीये तुम्ही मला. आता माझं जे काही आहे ते हेच घर आहे, हक्काचं. तुम्हीच दिलंयत ना मला. हे बघ अरुंधती, मला तर मी इथेच राहणार आहे कायमची. तुला कळतंय का? तू अगं बर्बाद होऊ आपण एकत्र राहण्याने. बर्बाद तर तुम्ही मला कधीच केलंत मिस्टर दिग्विजय. अजून किती बर्बाद करणार? हे बघ अरुण. हॅलो. हो हो हो, आहे, जिवंत आहे मी. येतो.
आपल्याला? मला अरुंधती जहागीरदार यांना भेटायचं. सरंजामे. अरुंधती सरंजामे झाली ती आता. आणि तू तिचा तोच मित्र ना ज्याने लग्नात तमाशा केला होता? आणि व्हीलचेअरवरही तूच घेऊन आला होतास ना तिला? तू नक्की अरुंधतीचा मित्रच आहेस ना? नाही, तिने कितीही आताताईपणा केला असला तरी त्याला तू पूर्णपणे पाठिंबा दिलास, हो ना? मित्र म्हणतात तो नक्कीच तुझ्यासारखा नसावा, नाही का? बरं, ये आत. रघु, पाणी घेऊन ये. मी बोलते ते योग्य आहे की नाही माहित नाही मला, पण माझ्या मते अरुंधतीला एका मित्राची गरज आहे जो तिला समजून घेत. मी हे म्हणत नाहीये की जे झालं ते योग्य आहे, पण तिने स्वतःला अशी शिक्षा करून घेणंही बरोबर नाही. तू तिला प्रत्येक बाबतीत सपोर्ट केलायस, मग चांगल्या बाबतीत पण सपोर्ट कर. तिला सांग, हे असं पाय निकामी करून आयुष्यभर स्वतःला पांगळं करून घेण्यात काहीच अर्थ नाही. असं करण्याने ती हळूहळू मनाने सुद्धा पांगळी होईल. आणि असं एकदा का माणूस पांगळं झालं की मग कोणीही कुठेही कसंही सतत हिंडवतच राहणार. तू बोल तिच्याशी आणि तिला ट्रीटमेंटसाठी राजी कर. अरे नितीन, तू केव्हा आलास? बरं झालं पण आलास. मला जरा बाहेर घेऊन चल ना. मला जरा मोकळ्या हवेत श्वास घ्यायचा आहे. प्लीज. अरे काय मिळते तुला हे सगळं करून? बंद कर हे सगळं. त्यातून तुला आनंद तर होत नाहीच आहे, होतोय तर फक्त त्रास. अरे तुला खोटं बोलणारी माणसं तर आवडत नाहीतच, खोटेपणाही सहन होत नाही. पण तुझं असं खोटं वागणं कसं पटतंय तुला? हरू प्लीज सांग मला. त्यांना माफ करेन इतकी महान नाहीये मी. एकदा एका साधूला वनात जात असताना एक साप दिसला. तो साप दिसायला खूप भयंकर होता. त्या सापाला सुद्धा त्याच्या भयंकर दिसण्याचा अभिमान होता. साधूला त्याच्याकडे बघून वाटलं की त्याला त्याच्या आशा असण्याचा अहंकार आहे, म्हणून साधू त्याच्या जवळ गेला. सापच तो. त्यांनी साधूकडे बघताच फणा काढला. पण त्या साधूत काहीतरी शक्ती असल्यामुळे साप त्याला चावू शकला नाही.
साधू त्याला म्हणाला की आपल्या शक्तीचा अभिमान असावा, अहंकार नाही. यापुढे तू कोणालाही चावणार नाहीस, मला वचन दे. सापाने त्याला वचन दिलं आणि साधू आपल्या मार्गाने निघून गेला. पुन्हा काही वर्षांनी साधू त्याच मार्गाने जात असताना त्याला वाटलं की बघूया तरी साप महाशय आहेत कुठे. म्हणून तो सापाला शोधायला निघाला. साप दिसला त्याला, पण यावेळेला साप भयंकर दिसत नव्हता, बिचारा वाटत होता. गावकऱ्यांनी त्याला लाठ्या मारल्या होत्या, दगड मारले होते. त्याची अवस्था फारच वाईट होती. साधू त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, हे काय आहे? त्यावर साप म्हणाला, मी तुम्हाला दिलेलं वचन पाळलं. मी कोणालाही चावलो नाही, पण तरीही गावकऱ्यांनी माझी ही अवस्था केली. मला लाठ्या मारल्या, दगड मारले. त्यावर साधू हसला आणि म्हणाला, मी तुला चावू नको असं सांगितलं होतं, फुतकारू नको असं सांगितलं नव्हतं. तू फुतकारलं असतंस तर गावकऱ्यांनी तुला लाठ्या दगड मारले नसते. कळलं तुला नितीन? लहानपणी आबांकडून खूप वेळा ऐकायची ही गोष्ट. पण आज मला कळतंय, माझी अवस्था त्या सापासारखी झाली. मला सूड वगैरे काही उगवायचा नाहीये रे. मला फक्त त्यांना इतकंच जाणवून द्यायचंय, तुम्ही एका मुलीला हातोहात फसवलंय. त्यांना माफ करेन इतकी महान नाहीये मी. मला त्यांच्या पद्धतीनेच त्यांना उत्तर द्यायचंय. अमर, काय झालं? गाडी का थांबवली? अमर, काय झालं? वहिनी, काय झालं? हे माझं रेजिग्नेशन लेटर. तुम्ही मला नोकरीहून काढून टाकण्याच्या आतच मी स्वतः राजीनामा देतोय. नितीन सर,
दिग्विजय सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलवलंय. ठीक आहे, येतो. कमी नितीन. तू बसू शकतोस. हे माझं रेजिग्नेशन लेटर. तुम्ही मला नोकरीहून काढून टाकण्याच्या आतच मी स्वतः राजीनामा देतोय. नितीन, बायकोच्या मित्रावर संशय घेणाऱ्यातला नवरा नाहीये मी. आणि मला माहिती आहे तुझ्यामुळे माझ्या पर्सनल आयुष्यात खूप वादळं आली आहेत, पण प्रोफेशनल आयुष्यात तरी काही झालेलं नाहीये अजून तरी. त्यामुळे इतक्या हलक्या विचाराचा नाहीये मी, हे लक्षात ठेव. प्लीज हॅव अ सीट. नितीन, मी तुला इथे बोलवलंय ते अरुंधती विषयी बोलायला. आय नो की तुम्ही खूप जुने फ्रेंड्स आहात, तुमची मैत्री खूप चांगली आहे, पण नितीन, अरुंधती तुझी खूप जुनी मैत्रीण आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले फ्रेंड्स आहात, पण आता अरुंधतीच्या नावापुढे सरंजामे आडनाव लागलंय. नाही, मला माहिती आहे आम्ही हे लग्न मानत नसलो तरी दुनियासमोर आम्ही नवरा बायको आहोत. आणि प्रत्येकाला जसं आपलं नाव, मान, प्रतिष्ठा जपायला आवडते तसं मलाही आवडतं. आणि म्हणून जर तुला तुझ्या मैत्रिणीला जाऊन भेटायचं असेल तर तू तिला माझ्या घरी जाऊन भेटू शकतोस. अगदी अगदी कधीही. नितीन, मला तुमच्या मैत्रीला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही तुमची मैत्री अशीच टिकून ठेवावी. पण हे असं गार्डन मध्ये भेटत राहिलास तर लोकांना गैरसमज होऊ शकतो आणि मला ते आवडणार नाही. ओके? I think I've made myself clear. तू जाऊ शकतोस. May I come in, sir? Come in, Mohan. सर, क्लायंट बरोबर तुमची परवाची मीटिंग किती वाजता ठेवू? मोहन प्लीज, मला सध्या तरी कुठल्याही मीटिंग्स अटेंड करायच्या नाही आहेत. प्लीज. आय नो सर, पण परवाची मीटिंग खूप अर्जंट आहे. खरं म्हणजे पद्मिनी मॅमच ती मीटिंग अटेंड करणार होत्या,
पण त्यांना एका कामासाठी पुण्याला जावं लागलं 4 दिवस. तिकडे त्या नवीन प्रोजेक्टचं फायनल करायचंय. मोहन एक काम कर, ते पुण्याचं प्रोजेक्ट मी हँडल करतो. असंही मला थोडे दिवस या सगळ्यांपासून दूर राहायचं आहे. सो ते पुण्याचं प्रोजेक्ट मी हँडल करतोय. ओके, प्लीज अरेंज दिस फॉर मी. डोंट वरी, मग मला मी समजू. ओके ओके सर.